न्यूजमध्ये तुमचे स्वागत। छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी 10 जून रोजी महाराष्ट्र सौंदर्य सम्राज्ञी हा कार्यक्रम संपन्न झाला। आयोजक विजयताई मानमोडे, सह आयोजक हर्षदा गायकवाड, परीक्षक सुरेश चव्हाण आणि नूतन जगताप यांनी काम बघितले। यावेळी काही कलावंत उपस्थित होते। मान्यवर आयोजक यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। बघूया खास वृत्तांत। आज आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये या ठिकाणी आलेलो आहोत। तर या ठिकाणी जर बघायला गेलं तर आजचा जो कार्यक्रम संपन्न झाला यासाठी काही आपल्याला लाभले होते। आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया की कार्यक्रम कसा झाला आणि त्यांची काय भावना। तर काय मोठा एक दिवस मिळाला की आपण आवश्यक करू शकतो। एक म्हणून म्हटलं की ती तुलापासून काही करू शकतो। असं लोकांची मीटिंग असली तरी मला तरी तडा गेला आहे आणि वाटचाल मॅडम आपल्याला लाभलेलं होतं आणि म्हणून या कार्यक्रमाला एक वेगळी शोभा आली आणि कार्यक्रम देखील प्लॅन संपन्न झाला। आशा करूया आपण की आजच्याच पद्धतीने पुढचा कार्यक्रम हो आणि तुम्ही त्या कार्यक्रमासाठी अतिथी म्हणून आम्हाला लावू। थँक्यू सो मच। सर, खरं तर तुम्ही आज आमच्या ह्या महाराष्ट्र सौंदर्य सम्राज्ञीच्या जी महाप्रतियोगिता होती त्याच्या अंतर्गत जी मराठवाडा सौंदर्य सम्राज्ञी छत्रपती संभाजीनगरमध्ये मंगल कार्यालयात आपण आयोजित केलेली होती आणि खूप प्रचंड प्रतिसाद लोकांचा मिळाला कमी वेळात। आणि खरं तर ही स्पर्धा मराठी संस्कृती यांना प्राधान्य देणारी आपली वस्त्र संस्कृती परंपरा आपण याच्यात जोपासतो आणि सांगायला आनंद वाटतो की कोणी वकील आहे, कोणी बिझनेस करणारी महिला आहे, तर कोणी म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रात, कोणी संगणक क्षेत्रात आहे, कोणी प्राध्यापक आहे, कोणी डॉक्टर आहे। परंतु ह्या सगळ्या महिलांना जी आम्ही अट घालतो की आपली भाषा हिला प्राधान्य द्या। आपण ज्या आधुनिक काळात चालू इंग्रजीशिवाय पर्याय नाही आहे तर आपल्याला पुढे प्रगती करायची असेल, परंतु त्या संस्कारामुळे, त्या भाषेमुळे, त्या बोली भाषेतून आपल्या पूर्वजांना कळवलं, आपल्या आईला कळवलं, लहानाचं मोठं केलं, तर त्यांचे संस्कार हे आपली मायबोलीमधून मिळाले। म्हणून आपली मराठी आणि आपली मायबोलीचं संवर्धन करण्यासाठी कमीत कमी जेव्हा तुम्ही ह्या मराठमोळी सौंदर्य स्पर्धेत येतात तर तुम्ही जास्तीत जास्त आपली भाषेला प्राधान्य द्या। आणि सांगायला आनंद होतो इतका प्रामाणिक प्रयत्न या लोकांनी केला की रोज ते कमीत कमी मराठीपेक्षा 60% हे इंग्रजी शब्द बोलतात, परंतु इथं त्यांनी फक्त 2-3% इंग्रजी शब्द वापरले। खरोखर मी त्यांचे आभार मानते। त्यांनी आपली संकल्पना आहे त्याला साथ दिली आणि सार्थकी ठरली आज अस्सल मराठमोळी सौंदर्य स्पर्धा। आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये ह्या अनेक जणी वेगवेगळ्या वयोगटात मराठवाडा सौंदर्य सम्राज्ञी झाल्या, तर यांचं आपण अभिनंदन करूया आणि यांना सगळ्यांना आपण संधी देतोय। 2024ची जी महाप्रतियोगिता पुण्यात होणार आहे त्या ठिकाणी यांना आमंत्रण देतोय। मागच्या वर्षीच्या आपल्या ह्या विजेत्या आहेत की ज्यांनी रेनॉल्डची कार बक्षीस मिळवली होती, तर बघूया या वर्षी आपण एकच्या ऐवजी कमीत कमी 3-4 इलेक्ट्रिक बाईक तरी देऊया, चालेल ना? का कार बघूया। आपले सहकारी साथीदार या संयोजक असतात, सोबत असतात, ते मी जर साथ दिली नक्कीच या वर्षी पण आपण मोठे बक्षीस धन्यवाद सर। आजचा जो कार्यक्रम झाला त्याच्या पाठीमागे सर्वांचंच योगदान असतं, परंतु विशेष योगदान जर बघायला गेलं तर त्या म्हणजे हर्षदा गायकवाड। कार्यक्रमाचं आयोजन कशा पद्धतीने होतं आणि नवे आजचा कार्यक्रम खरं तर खूप छान पद्धतीने संपन्न झालेला आहे। तरी मात्र तुम्ही काय सांगाल की सगळ्या पार्टिसिपेट ज्यांनी केलं नवे जे प्रमुख आले ते आपल्याला लाभले, काय सांगाल? आजचा कार्यक्रम अतिशय खूप छान झालेला आहे आणि आम्हाला संभाजीनगरमधून खूप छान प्रतिसाद मिळाला आहे। जसं आमच्या कुमारी गटामधूनही आम्हाला बरेचसे कंटेस्ट मिळाले आहेत, रुपेरी गटातून आणि सोनेरी गटातून। आणि आमचे फ्युचर प्लॅन्स बरेचसे आहेत। आम्ही नॅशनल सम्राज्ञी करणार आहोत लवकरच, त्यामध्ये आम्ही 2 कार डिक्लेअर केल्या आहेत, जसं एक मिसेससाठी आणि एक कुमारी गटासाठी, असे आम्ही 2 कार पण डिक्लेअर केल्या आहेत। आणि आजच्या कार्यक्रमाचा तुम्ही बघितलंच आहे, खूप पार पडला आहे, एकदम अगदी छान सगळं व्यवस्थित झालेलं आहे। नक्कीच खरं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये आल्यानंतर इथे सर्वांचा प्रतिसाद आपल्याला प्रचंड लाभलेला आहे आणि नक्कीच पुढच्या वेळेस देखील ज्यावेळेस एखाद्या ठिकाणी आपण कार्यक्रम घेणार त्या ठिकाणी या लोकांची उपस्थिती देखील असणार हे मात्र नाही। परत एकदा खूप शुभेच्छा देतो आणि अशाच पद्धतीचे शोज तुम्ही यापुढे देखील सातत्याने घेत राहा एवढीच अपेक्षा होते। थँक्यू सो मच।
आपण स्माइल द्या.